आणि आणखी एक महत्त्वाची बातमी आत्ताच हाती येतेय। एम्स रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामधली ही बातमी समोर येते। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर संपली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। रोहन, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय, काय सांगता येईल? खरं तर देशासाठी अतिशय दुःखद घटना जी आहे ती झालेली पाहायला मिळते। वयाच्या 92 वर्षी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेवटचा श्वास जो आहे तो दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये घेतलेला आहे। श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी जे ते रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं आणि अतिदक्षता विभागामध्ये म्हणजेच आयसीयू मध्ये जे ते त्यांच्यावरती उपचार सुरू होते। परंतु त्यांचं वय झालं असल्यामुळे उपचाराला तितकेसे प्रतिसाद जे ते देत नव्हते आणि त्यानंतर जो आहे तो थोड्या वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास या दिल्लीतल्या रुग्णालयामध्ये घेतलेला आहे। 2004 पासून 2014 पर्यंत सलग 10 वर्ष जे आहेत ते मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान म्हणून पद जे आहे त्यांनी भूषवलेलं होतं आणि युपीए सरकार खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून चाललेलं पाहायला मिळत होतं। कारण जर आपण पाहिलं तर 2004 त्यांच्या कारकिर्दीपासून मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांना सामोरं जाण्यासाठी मनमोहन सिंग यांच्याकडे पाहायला जायचं। कारण का अतिशय बुद्धिवान माणूस, म्हणजे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी कुटुंबाची नाही, केवळ अकॅडमिकली म्हणा किंवा बुद्धिमत्तेच्या जोरावरती म्हणा ते इथपर्यंत पोहोचलेले होते। म्हणजे अगदी 92 साली आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांच्याकडे पद होतं आणि त्यानंतर त्यांना राजकारणामध्ये अर्थमंत्री म्हणून घेतलं गेलं। अर्थमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर एलपीजीची भूमिका आपण पाहिली की त्याच्यामुळे देशाला स्थिरस्थावर आलं। ते एलपीजी सगळं राबवण्याचं काम देशभरामध्ये या सगळ्याच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांनी केलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर अर्थमंत्री झाले। अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून ही सगळी जबाबदारी मनमोहन सिंग यांनी पार पडली आणि त्यानंतर जे आहे ते 2004 साली पंतप्रधान म्हणून देशाची धुरा जी आहे ती त्यांनी त्यांच्या खांद्यावरती विलया पेलली आणि अतिशय शांत माणूस आणि बुद्धिमान माणूस आणि अशा प्रकारे जो आहे तो त्यांचा आज शेवट झालेला आहे आणि आजचा अखेरचा श्वास त्यांनी वयाच्या 92 वर्षी घेतलेला पाहायला मिळतोय। नक्कीच देशाचं एक खूप मोठं नुकसान, एक मोठा राजकीय नेता ज्यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलं होतं। एकूणच त्यांची व्यक्तिमत्व जे होतं ते व्यक्तिमत्व एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून होतं। संकल्पाच्या बाबतीमध्ये असतील म्हणा किंवा एक इकॉनॉमिक एक अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांची चांगली ओळख होती। एकूणच या सगळ्या संदर्भात काय सांगता येईल? राजकीय कारकिर्दीविषयी त्यांच्या काय सांगता येईल? तेच सांगितलं की कुटुंबातली कुठली पार्श्वभूमी नसताना इतक्या मोठ्या पदावरती म्हणजे देशाचं सर्वोच्च पद जे आहे ते हे पंतप्रधान पद आहे आणि या सर्वोच्च पदावरती कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ अकॅडमिकली, केवळ हुशार आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती जो आहे ते बँकेचे गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते झाले। त्यानंतर अर्थ खात्याची धुरा जी आहे ती त्यांच्या खांद्यावरती देण्यात आली आणि त्यातून देश मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आपल्याला उभा राहायला पाहायला मिळाला। कारण का तो सगळा काळ जो आहे तो काहीसा संकटाचा काळ होता आणि अशा काळामध्ये अर्थमंत्री पदाची धुरा जी आहे ती त्यांच्या खांद्यावरती दिलेली पाहायला मिळाली आणि ती त्यांनी लिलया पेलली आणि त्यानंतर 2004 पासून 14 पर्यंत सलग 10 वर्ष जे आहेत ते युपीएचं सगळं सरकार त्यांनी चालवलेलं पाहायला मिळालं। अनेक योजना ज्या आहेत म्हणजे गरिबांपर्यंत ज्या पद्धतीने काँग्रेसचा प्रचार झाला की गरिबांना हवा असं वाटणारा पक्ष काय, तर अगदी गरिबातल्या छोट्या घटकांपर्यंत पंतप्रधान म्हणून किंवा आपण सरकार चालवत असताना विविध योजना ज्या आहेत त्या गरिबांपर्यंत कशा पोहोचल्या गेल्या पाहिजेत, तर ते काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मनमोहन सिंग यांच्याकडून केलं गेलं आणि त्यामुळे काँग्रेस घराघरामध्ये जे आहे ते आपल्याला पोहोचलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून देखील त्या काळामध्ये अनेक घोटाळे इतर नेत्यांचे काढले जायचे। परंतु मनमोहन सिंग
यांच्या नावाला कोणी धक्का लावू शकला नाही किंवा कुठल्याही भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते कधीही या काळामध्ये मनमोहन सिंगांना वैयक्तिकरित्या झालेले आपल्याला पाहायला मिळाले नाही. त्यामुळे असा जो हा नेता आहे तो अति व्यक्तिमत्व, देशामध्ये अशा प्रकारचं न होणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे सगळेच बरे नेते जे आहेत ते आता काँग्रेसचे दिल्लीला पोहोचायला लागलेत. अगदी बेळगावची रॅली सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. सगळे काँग्रेसचे कार्यक्रम उद्याचे रद्द करण्यात आलेले आहेत आणि सगळे बडे नेते राज्यातील असतील किंवा देशभरातील असतील, इतर राज्यातील असतील, ते सगळे दिल्लीला जायला पोहोचायला लागलेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं होतं. श्वसनाचा आजार असल्यामुळं त्यांना उपचारांसाठी म्हणून दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मनमोहन सिंग हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून सुपरिचित होते. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गाह, पश्चिम पंजाब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर्स ऑफ आर्ट्स ही पदवी त्यांनी प्राप्त केली. केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स ही पदवी प्राप्त केली. सुरुवातीच्या कारकिर्दीत पंजाब विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अध्यापन देखील केलं. राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांची 1971 मध्ये त्यांनी केली. वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. मुख्य आर्थिक सल्लागार आणि वित्त मंत्रालयात सचिव अशा महत्वाच्या पदांवर ते कार्यरत होते. 1991 ते 1996 या काळात अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या वित्त धोरणांची भारतीय अर्थशास्त्राचा मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. भारताचे पहिले शीख पंतप्रधान म्हणून ते कायम स्मरणात राहतील. 1987 मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. भारताला एक उदयोन्मुख जागतिक आर्थिक शक्ती बनवण्याच्या मार्गावर आणण्याचं महत्वाचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. मनमोहन सिंग हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून सुपरिचित होते. मुंबईतल्या एम्स रुग्णालयामध्ये काही वेळांपूर्वीच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. मनमोहन सिंगांच्या वडिलांचं नाव गुरुमुख सिंग आणि आईचं नाव अमृत कौर. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यामधून शिक्षण घेतलं. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करत असताना आपण आपल्यासोबत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात जोडले गेलेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. थोरात, जय महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात ही एक बातमी आपल्या समोर येते. अत्यंत दुःखद अशा पद्धतीची बातमी आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. आपली पहिली प्रतिक्रिया. म्हणजे एक जगातले प्रसिद्ध नामवंत अर्थशास्त्रज्ञ जी असा उल्लेख कायम त्यांचा जागतिक अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये राहणार आहे. आणि देशामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः रिझर्व्ह बँकसाठी केलेलं काम असेल किंवा त्यानंतर अर्थमंत्री म्हणून केलेलं काम, नंतर पंतप्रधान म्हणून केलेलं काम, जी हे सर्व आपण पाहिलं तर आर्थिक दिशा, देशाची आर्थिक दिशा बदलवणारं ठरलं सुरुवातीला आणि नंतर बळकटीकरण करणारं असं ठरलेलं आपल्याला दिसतं. आणि जागतिक पातळीला देशाचा एक शक्ती म्हणून जो आर्थिक उदय झाला त्यामध्ये त्यांच्या धोरणांचा खूप मोठा वाटा राहिला. युपीएच्या कालखंडामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, कदाचित ते गाजावाजा ना करणारे पंतप्रधान होते,
परंतु कामातून मात्र त्यांनी खूप मोठं एक महान काम उभं केलंय हे नाकारता येणार नाही. त्यांच्या कार्यातला एखादा प्रमुख भाग जो तुम्हाला अत्यंत भावला असेल, कारण तुम्ही खूप जवळून त्यांची कारकीर्द बघितलेली आहे, तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, सो त्यांच्या कार्याची एखादी प्रेरणा म्हणा किंवा एखादा प्रमुख भाग असा आठवतो आपल्याला? युपीएच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं जी. तर माननीय मनमोहन सिंगजी पंतप्रधान आणि युपीएच्या अध्यक्ष सोनियाजी होत्या. जी त्या काळात त्यांनी अनेक योजना ज्या आहेत, म्हणजे विशेषतः आपण पाहिलं तर आर्थिक उदारीकरण हे विषय आहे किंवा अर्थशास्त्र पूर्ण त्यांची पकड असायची जी. व्यवस्थेवर, हे आहेच. परंतु सर्वसामान्य माणसाकरता अनेक योजना घेऊन ते आलेले आपल्याला दिसत आहेत त्या कालखंड 10 वर्षाच्या कालखंडामध्ये. जी त्यावेळेस रोजगार हमी योजना पूर्ण देशामध्ये लागू करण्याचा त्यांचा विषय आपण घेतला, किंवा आपण पाहिलं असेल की त्यावेळेस अन्नधान्य जे लोकांना फूड सिक्युरिटी ज्याला म्हणतात जी त्या पद्धतीनं देण्याची योजना असेल, हेल्थच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीतल्या सर्वसामान्य माणसाकरता त्या अनेक योजना जी आहेत त्या की सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून त्या कालखंडामध्ये आणल्या गेल्या. आणि जी. यामध्ये सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठा सहभाग कायम राहिलेला आहे. जी. उदारीकरण जे करण्यात आलं, विशेषतः ज्यावेळेस नरसिंहराव पंतप्रधान असताना जी जी एक जी गव्हर्नरची दिशाच बदलवली आपण. जी आज जो काही दिसतोय देश, त्यामध्ये हे ते कारण खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये दूरदृष्टी डॉक्टर मनमोहन सिंग यांची अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. एकूणच व्यक्तिमत्व म्हणून ते कसे होते? कारण तुम्ही या सगळ्या संपर्कामध्ये सातत्यानं होता, तुमची थेट कधी भेट पहिल्यांदा झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातला भावलेला तुम्हाला भाग कोणता सांगता येईल? मी राज्याचा कृषी मंत्री होतो जी. आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी एक भेट, कारण विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या हा विषय खूप मोठा त्यावेळेस झालेला होता जी जी आणि त्यावेळेस त्यांनी एक भेट दिलेली आहे त्या संपूर्ण विशेषतः विदर्भातील यवतमाळ आणि ह्या जिल्ह्यांसाठी. आणि ते इतके बारकाव्यानं निरीक्षण त्यांचं सगळ्या गोष्टींचं असायचं, समजून घेणं असायचं. जी त्यावेळेस ही परिस्थिती अशी होती की मीटिंग आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये नाही करू शकलो, पण पाऊस नेमका त्यावेळेस पावसाला विमानतळावरचीच बैठक ती आहे माझ्या स्मरणात, ती त्यामुळे जास्त राहते. जी आणि तिथे सर्वसामान्य सगळे शेतकरी त्यांना विचारलेले त्यांनी ते प्रश्न, त्याची उत्तरं खरं म्हणजे त्याची नोंद घ्यावी अशा प्रकारची आहेत की काय नेमकं काय पाहिजे, जोडधंदा कोणता करू शकता, कशा पद्धतीनं तुमचं उत्पन्न वाढवता येईल, उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, याच्यावरची त्यांनी केलेल्या चर्चा आजही माझ्या खूप स्मरणात आहेत. आणि त्यावेळेस मी त्यांच्या शेजारी जवळ बसलेलो होतो जी आणि ही सगळी मिटिंग त्यावेळेस मी पाहिलेली आहे त्यांची. जी 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 एकूणच पुढची पिढी जी आहे राजकारणातली, म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग असतील आणि त्याच्यानंतरची आत्ताची जी पिढी आहे, कोणत्या पद्धतीची प्रेरणा डॉक्टरांकडून आत्ता पुढच्या राजकारणातल्या पिढीला निश्चितपणानं मिळू शकते असं वाटतं? माझं मत असं आहे की याच्यामध्ये प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे. डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचं व्यक्तिमत्व, ते काही राजकारणी असं म्हणून कदाचित नव्हते, हे खरं आहे, जी परंतु प्रशासक म्हणून होते, एक अर्थशास्त्रज्ञ होते आणि देशाला पुढे नेण्याचं काम केलं. आताच एक राजकारण हा विषय तर खरं त्याच्यात नव्हताच. ती बाजू स्वतः सोनियाजी सांभाळत असायच्या युपीएच्या अध्यक्ष म्हणून. जी परंतु शेवटी राजकारण, यशस्वी राजकारणाकरता जी बदल झाले पाहिजे समाजात आणि यशस्वी वाटचाल झाली पाहिजे, त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचं साधेपणा हे फार वैशिष्ट्य होतं, सहजता, साधेपणा. त्यांचं कुटुंब आपण जर पाहिलं सगळं तर एक अत्यंत एखादं मध्यमवर्गीय कुटुंब आपलं असतं, नीटनेटकं राहणारं, कमी खर्चात राहणारं, काटकसर राहणारं. हे तर त्यांचे खूप वैशिष्ट्यपूर्ण अनेक गोष्टी होत्या. ते नेमका प्रश्न विचारायचे, नेमकं उत्तर घ्यायचे, हे त्यांचं नक्कीच. मी याच प्रश्नाकडे खरं तर येणार होतो, कारण ते अबोल अशा स्वरूपाचे, म्हणजे ज्यांची जी काही प्रतिमा प्रसारमाध्यमांच्या समोर आहे ती अशाच पद्धतीची आहे. ते खूप कमी बोलत असत, ते खूप अबोल अशा स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना अडचण वाटली का, किंवा त्यांना नेमकं काय हवंय किंवा त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यात कधी कुठे अडचण वाटली?
म्हणजे जरी कमी बोलत होते असं म्हणा, परंतु जे बोलायचे ते नेमकं बोलायचे. जी फाईल्स, त्यांच्या फाईल जर तपासणं असेल आणि फाईलवर म्हणजे ते मी स्वतः फाईल पाहिली नाही, परंतु जे त्यांचे आसपासचे लोक सांगायचे जी फाईलवर त्यांनी केलेलं जे काम असायचं ते फार वैशिष्ट्यपूर्ण असायचं, नोंदी असायच्या. याशिवाय जो रिमार्क करायचा तो काळजीपूर्वक केलेला असायचा. जी बोलणं कमी होतं पण नेमकं होतं, आणि त्यांचं ते कमी बोलणं नेमकं बोलणं ऐकण्याकरता जगातल्या अनेक राष्ट्रांचे लोक येऊन त्यांच्याकडून सल्ला घेऊन जात असायचे. जी हे तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे कमी असलं तरी ते बहुमोल असायचं, नक्कीच. हे वैशिष्ट्य त्यांचं आहे. त्यामुळे अडचण तशी नसायची. म्हणजे मी 4-6 वेळा मी एकत्र राहिलो आहे जी ते आहे, परंतु आम्हाला अशी अडचण त्यांची वाटत नव्हती काही. जी. म्हणजे बोलण्यामुळे काही अडचण असं नव्हतं. जी एकूणच आत्ताचा जो काही सगळा भाग आपल्या राज्यातला जो काही आहे तो समोर आहे. आत्ता सध्याची जी काही आर्थिक परिस्थिती संपूर्ण देशामधली आहे, राज्यामधली आहे, ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मनमोहन सिंगांनी त्यावेळचे जे काही घेतलेले निर्णय आहेत ते आणि आत्ताचा जो काही सगळा भाग आहे हा जर आपल्या लक्षात घेता तर आत्ता काय गोष्टींच्या उणीवा आपल्याला जाणवत आहेत किंवा नाही, आत्ता नाही, जर आता असं आहे की सबल राष्ट्र किंवा सबल राज्य बनवण्याकरता म्हणून जी जे पावलं उचलले पाहिजेत, आता आम्ही आणखी सवंगतेकडे चाललेलो आपल्या सगळ्यांना दिसत आहे. जी मताशी राजकारणाशी जोडलं गेलेलो आहोत. म्हणजे कोणत्या पक्षाला असं म्हणत नाही, परंतु हे सगळं राजकारणाची ज्यावेळेस सबल राष्ट्र बनवायचं, देश बनवायचा आहे, त्यावेळेस काही कठोर आणि खूप दूरगामी परिणामाचे पावलं टाकावं लागत असतात. जी त्याचे कदाचित इफेक्ट प्रथम दिसणार नाही, परंतु ते दूरगामी याच्यात दिसतात असतात. जी तर ती आज गरज आहे, ती आज राष्ट्राकरता राज्याकरता गरज आहे. मला ते खूप काही शिकण्यासारखं. आता ही तुलनात्मक जी गोष्ट आहे, आपला प्रश्न याकरता चांगला आहे जी की डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कालखंड आणि त्यांच्या अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न जी आणि त्याचा परिणाम आणि आताचे एकंदर जे काही घडत आहे, एकंदर रिझर्व्ह बँक, त्याच्यात होणारे काही बदल, त्यांचे असलेले दबाव किंवा हे सर्व, आणि त्याच्यातून काय देश कसा पुढे जातोय याची तुलना करणारा एक विशेष हे होऊ शकतं. म्हणजे त्याचा अभ्यास होऊ शकतो. तो खूप महत्वपूर्ण राहील. त्यामध्ये हेच लक्षात येईल की डॉक्टर मनमोहन सिंग किती उजवे होते. जी जी नक्कीच. धन्यवाद आपण केलेल्या या विस्तृत विश्लेषणाबद्दल. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं. देशाचे पंतप्रधान म्हणून, देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ आज देशानं गमावलाय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना काही वेळापूर्वीच दाखल करण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावरती उपचार सुरू होते. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे आता आपल्यात नाहीत. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथून शिक्षण पूर्ण केलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करत असताना भारताचे तत्कालीन विदेश व्यापार मंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहन सिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यावर अनेक पुस्तकं देखील लिहिली गेली. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग. संजय बारू हे या
पुस्तकाचे मूळ लेखक होते आणि त्याचा मराठी अनुवाद देखील नंतर पुढे आला. लीना सोहोनी यांनी हा मराठी अनुवाद केला. अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग, प्रशासक ते पंतप्रधान, हे सुद्धा एक पुस्तक त्यांच्यावरती लिहिलं गेलं. अविनाश कोल्हे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग एक वादळी पर्व असंही एक पुस्तक प्रकाशित झालं, ज्याचे लेखक सुजय शास्त्री होते. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक पुढे आणलं होतं. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आता आपल्यासोबत आहेत. सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मी प्लॅनिंग कमिशन मध्ये होतो, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होतो. प्लॅनिंग कमिशनमध्ये आपण होतात. तर आता एक वाईट बातमी, एक दुःखद बातमी संपूर्ण देशासाठी आपल्या समोर येते. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. आपली पहिली प्रतिक्रिया? निधनामुळे देशाचे आणि माझे व्यक्तिगत जीवनातील फार मोठे नुकसान झालेले आहे. जी. सर्वार्थाने सद्ग्रस्त म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल अशा प्रकारे सर्व प्रकारे उच्च विभूषित असून सुद्धा अत्यंत निगर्वी, प्रसन्न, पारदर्शक व्यक्तिमत्व असलेले, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असून सुद्धा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नसलेले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे नवभारताचे प्रणेते म्हणून आपल्याला त्यांचं वर्णन करावं लागेल. नक्कीच. त्यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणांच्या विषयी माझे मतभेद असताना सुद्धा त्यांनी मला प्लॅनिंग कमिशन मध्ये माझी नियुक्ती केली आणि नंतर राष्ट्रपती नियुक्त सभासद केले राज्यसभेचे. मी त्यांच्याशी अनेक वेळा महत्वाच्या विषयावर मतभेद व्यक्त केले, जी. परंतु त्याचा कुठलाही प्रकारचा गैरसमज त्यांनी कधी करून घेतला नाही. ते माझे इमोशनल, भावनिक मेंटॉर होते, एक फार मोठे आधार आणि हितचिंतक होते. माझी व्यक्तिगत जीवनात सुद्धा प्रचंड हानी झालेली आहे. जी. मी त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. सर, आता आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एखादा असा भाग सांगता येईल का की ज्याच्यामुळे ती जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आत्ताच्या पिढीला खूपच प्रेरणादायी ठरेल असं आपल्याला म्हणता येईल? मनमोहन सिंगांचं संपूर्ण शिक्षण ऑक्सफर्ड MA पासून ते ऑक्सफर्ड केम्ब्रिज पर्यंत PhD आणि नंतर मग ऑक्सफर्डची डिलीट, या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं बालपण अत्यंत कष्टामध्ये गेलं आणि त्यातूनही ते नावमेद झाले नाहीत. त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये ऑक्सफर्ड केम्ब्रिज मध्ये असताना सुद्धा त्यांची पैशांची फार मोठे आभाळ झाले, पण त्यामुळे ते खचून गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून नवीन पिढीने निर्धार शिकला पाहिजे. आणि त्याचबरोबर उच्च विभूषित असून सुद्धा सर्वसामान्यांशी त्यांचे प्रतिनिधी आपल्याला कसे वागता येईल, त्यांच्या बरोबर आपल्याला त्यांच्या सहजीवनामध्ये कसं आपल्याला सहकार्य करता येईल, अशी एक सतत प्रेमभावना त्यांच्या मनामध्ये होती. गुरु नानकांची शिकवण त्यांनी आयुष्यभर प्रमाणभूत मांडली आणि संपूर्ण त्यांच्या व्यवस्थेमध्ये जरी त्याने घेतलेले आर्थिक निर्णय काही एक वादग्रस्त ठरले तरी सुद्धा त्या निर्णयांच्या मध्ये लवचिकपणा आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आणि हा त्यांचा गुण आहे, तो महत्वाचा आहे. ते सातत्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करत होते आणि त्यातून त्यांना नवीन नवीन धोरणं कशी स्वीकारायची याचं ज्ञान त्यांना अवगत होते. आज ते चांगल्या स्थितीमध्ये असते तर देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती जी आहे त्याच्यातून त्यांनी नक्की मार्ग काढला असता. परंतु स्वच्छ चारित्र्य, पारदर्शक व्यक्तिमत्व, निगर्वीपणा, अशा प्रकारे एक सद्ग्रस्त म्हणून आयुष्यभर ते जगत राहिले. त्याचा प्रत्येक भारतीयाला यापुढे अभिमान वाटत राहील. एखादा त्यांचा असा निर्णय आपल्याला आठवतो, त्याचे परिणाम, दूरगामी परिणाम खरं तर आपल्या देशावरती किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती दिसून आले, असं आपल्याला काही सांगता येऊ शकेल? एक गोष्ट महत्वाची अशी आहे की नवीन आर्थिक धोरण त्याने जे जुलै 1991 मध्ये आणलं, नरसिंहराव प्राईम मिनिस्टर असताना, त्या नवीन आर्थिक धोरणाचे 2 भाग होते. एक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम, म्हणजे ताबडतोब देशाची अर्थव्यवस्था ही धोक्यामध्ये असताना ती बाहेर काढणं, आणि दुसरे लॉंग टर्म स्ट्रक्चर्ड ऍडजस्टमेंट प्रोग्राम, ज्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले.
आणि दोन गोष्टीमध्ये उणीवा राहिल्या. एक, जी नवीन आर्थिक धोरणामध्ये आर्थिक प्रगतीचा वेग वाढवणं हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट ठरलं जी आणि त्या उत्पन्नाच्या वाढीचे फायदे गरिबांच्या पर्यंत कसे जातील याचे सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 2000 पर्यंत 2005 पर्यंत दुर्लक्षित राहिले. जी त्याचप्रमाणे जॉबलेस ग्रोथचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे आर्थिक विकास 8% 8.5% जरी झाला तरी सुद्धा त्या प्रमाणामध्ये रोजगार वाढला नाही. आणि नवीन स्ट्रक्चरल धोरणामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मूलगामी स्वरूपाचे बदल झाले. जी ते सगळेच बदल स्वागतार्ह आहेत असं मानण्याचं कारण नाही. जी परंतु अशा प्रकारची धोरणं आकारणं ही तेवळ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोघांचाही आग्रह होता आणि त्यामुळे त्यांना आता ही धोरणं घेणं भाग पडलं. जी पण या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या धोरणामध्ये मी प्लॅनिंग कमिशन मध्ये तेव्हा होतो, मूलभूत स्वरूपाचे बदल केले आणि टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, अधिक वेगाने आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास असं आम्ही धोरण ठरवलं 11व्या आर्थिक धोरणाचं, 11व्या वार्षिक पंचवार्षिक योजनेचं. जी याबद्दल त्यांचा पूर्णपणे पाठिंबा होता. तेव्हा सातत्याने आत्मपरीक्षण करणं आणि नवीन नवीन धोरणांचा अवलंब करणं जी सामुदायिकरित्या सर्व लोकांच्या फायद्याची ठरतील हा त्यांचा आग्रह होता. जी ही गोष्ट आताच्या अर्थतज्ञांनी आणि आताच्या सरकारने सुद्धा ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. आपण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आपण त्यांच्या सोबत देखील राहिलेला आहात. अनेक वेळेला आपला संपर्क आलेला आहे. मी तुलना म्हणून नाही, पण पंतप्रधान म्हणून ते जास्त प्रभावी होते का अर्थतज्ञ म्हणून जास्त प्रभावी होते? आपला अभ्यास काय सांगतो? त्यांच्यामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून आणि पंतप्रधान म्हणून जी या दोन्ही गोष्टींचं योग्य मिश्रण झालेलं होतं. जी देशाचे पंतप्रधान असताना केवळ पॉप्युलिस्ट धोरणं आकारणं स्वीकारणं आणि अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने वित्तीय तूट वाढवत जाणं जी हे त्यांना पसंत नव्हतं. ते सातत्याने आपल्या देशामध्ये आपल्याला नवीन आर्थिक धोरणं सामाजिक न्यायाच्या आणत असताना आपल्याकडे रिसोर्सेस किती आहेत याचा ते सातत्याने विचार करत. जी आणि त्या संबंधामध्ये त्यांचे आणि माझे एकदा तीव्र मतभेद झाले. जी त्यांनी एकदा असं सांगितलं, विचारलं मला की वेअर फ्रॉम टू ब्रिंग द रिसोर्सेस, जी आर्थिक रिसोर्सेस कुठून आणायचे? मी त्यांना त्याच भाषेमध्ये असं म्हणालो जी की सर, आपल्याकडे सरकार आपल्या हातामध्ये आहे, जी रिसोर्सेस आकाशामधून पडत नाहीत, जी आपल्याला ते रिसोर्सेस निर्माण करावे लागतील. जर सर्वसमावेशक धोरण स्वीकारायचं असेल जी तर आपल्याला रिसोर्सेस निर्माण करावे लागतील. जी आणि याबद्दल त्यांचं एकमत झालं. जी शेतकऱ्यांना पहिलं पॅकेज जे 3,500 कोटी रुपयांचं दिलं जी ते आमच्या रिकमेंडेशन नंतर त्यामुळे त्याने दिलं. आणि नंतर देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ध्यानात घेऊन जी 72,000 कोटी रुपयांचं पॅकेज त्याने दिलं. त्याच्यानंतर 2014 नंतर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने ₹1 पॅकेज सुद्धा भारतातील शेतकरी जे आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांना दिलेले नाही. जी तर मनमोहन सिंग हे लोकांचे प्रश्न काय होते हे समजावून घेऊन त्या दृष्टिकोनातून आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती जी आणि ही क्षमता मला फार महत्वाची वाटते. जी धन्यवाद सर, आपण केलेल्या या विस्तृत विश्लेषणाबद्दल. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. श्वसनाचा आजार असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सव्वीस सप्टेंबर 1932 या दिवशी त्यांचा गाह या पाकिस्तानमधल्या एका गावामध्ये जन्म झाला. 2019 ते 2024 या काळामध्ये ते राज्यसभेचे सदस्य देखील होते.
काँग्रेसनं आपले सगळे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केलेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रामध्ये कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली. ते नुसते आता आपल्यासोबत भाजपचे नेते आणि खासदार, राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण हे फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय चव्हाण सर? देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. आपली पहिली प्रतिक्रिया? मनमोहन सिंग साहेबांच्या निधनाची बातमी नुकतीच कळाली. जी. आम्हा सर्वांना अतिशय दुःख आहे की एक देशाचा कुशल प्रशासक, मितभाषी, जी अतिशय राजकीय जीवनामध्ये प्रामाणिकपणे कसोटीने त्यांनी काम केलं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मनमोहन सिंग साहेबांचं राहिलेलं आहे. जी. शंकरराव चव्हाण साहेब आणि मनमोहन सिंग साहेबांचे अतिशय जवळचे व्यक्तिगत संबंध राहिलेले आहेत. जी. दोघंही मंत्रिमंडळात, पश्चिम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वित्तमंत्री आणि गृहमंत्री अशा प्रकारची जिम्मेदारी दोघांची राहिलेली होती. त्यातून त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध राहिलेले आहेत. जी मनमोहन सिंग साहेबांना मी राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला, योग आला आणि प्रत्येक वेळेस राज्याची कामं त्यांनी केली. जी जातीने माझ्या कुटुंबाची, माझ्या आई वडिलांची चौकशी नेहमी करत असत. अशा प्रकारचा त्यांचा प्रेमळ स्वभाव, मितभाषी आणि अतिशय कसोटीने पण तेवढं प्रखर चांगल्या पद्धतीने देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नक्की केलं. ते भारतीय जनता कधी येऊ शकणार नाही. जी. एक खऱ्या अर्थाने प्रामाणिक व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि ज्यांनी खूप कष्ट केले आणि सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय प्रामाणिकपणे ज्यांची कारकीर्द राहिलेली आहे. कुठलाही दाग त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या कारकिर्दीवर त्यांच्यावर आढळणार नाही आहे. ते विशेष उल्लेखनीय आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना जी तीव्र दुःख देशामध्ये त्यांचे जाण्याने देशात एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. जी नक्कीच. धन्यवाद सर आपण दिलेल्या या विस्तृत प्रतिक्रियेसाठी. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलाय. भारताने अत्यंत संवेदनशील आणि राजकीय नेता गमावलाय. सामान्य स्थितीतून उच्च पदावर पोहोचलेला हा नेता होता. सरकारमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं. भारताचे अर्थमंत्री ते भारताचे पंतप्रधान या सर्व पदांवर त्यांनी कार्याची छाप उमटवली. भारतीय जीवनमान उंचावण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता असंही मोदींनी म्हटलंय. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारांसाठी म्हणून त्यांना एम्स रुग्णालयामध्ये काही वेळापूर्वीच दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. निधनासमयी त्यांचं वय हे 92 वर्षांचं होतं. देशाचे पंतप्रधान म्हणून, देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द बजावली. एक उत्तम प्रशासक, मितभाषी आणि एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची संपूर्ण देशाला ओळख होती. त्यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रामध्ये कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली. मनमोहन सिंग हे 22 मे 2004 पासून ते 26 मे 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. ते भारताचे 14वे पंतप्रधान होते. काँग्रेस पक्षाचे सदस्य, राज्यसभेचे आसामचं ते प्रतिनिधित्व करत होते. यापूर्वी ते 1991 साली PV नरसिंहराव
मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी अशी प्रतिमा तयार झाली होती. भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. 2004 ते 2014 या काळामध्ये ते देशाचे पंतप्रधान होते. सन 1957 ते 1965 या काळामध्ये चंदीगडमधल्या पंजाब विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर 1969 ते 1971 या काळामध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे ते प्राध्यापक होते. इसवी सन 1976 मध्ये दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून काम केलं. 1982 ते 1985 या काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर म्हणून काम करत होते. 1985 ते 1987 या काळामध्ये भारताच्या योजना आयोगाचे देखील ते उपाध्यक्ष होते. 1990 ते 1991 या काळात भारतीय पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलंय. 1991 मध्ये नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं. 1991 मध्ये आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले. 1995 मध्ये दुसऱ्या वेळी ते राज्यसभेचे सदस्य झाले. 1996 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. 1999 मध्ये दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले, पण त्यात ते अपयशी झाले. आणि आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सुप्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर. केतकर सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या भारताचं खूप मोठं नुकसान झालंय. जी. पण मला व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा खूपच वाईट वाटतंय, कारण माझे त्यांचे संबंध बऱ्यापैकी चांगले होते. जी. 6 वर्ष मी राज्यसभेत होतो त्यावेळेला ते अगदी माझ्या जवळच्याच खुर्चीमध्ये बसायचे, अगदी 2-3 खुर्च्या सोडून. त्यामुळे माझा आणि त्यांचा जवळजवळ रोज त्या काळामध्ये, राज्यसभेच्या काळामध्ये संबंध येत असे. त्यांचं त्यावेळेचं वागणं, त्यांचं त्यावेळेचं अत्यंत हलकसं स्मित, त्यानंतर त्यांच्याबरोबर चहा पिणं असे सुद्धा प्रसंग मला आले. त्यांच्या घरी पण गेलो मी, आणि मला प्रत्येक वेळेस लक्षात आलं की एवढा मोठ्या पदावरचा हा एक मनुष्य, आणि तो आपल्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाशी, म्हणजे राज्यसभेत जाण्यापूर्वी पत्रकार असताना आपल्यासारख्या एका सामान्य माणसाशी इतका चांगुलपणाने, इतक्या मोठेपणाने वागतोय आणि आपल्याला सन्मानपूर्वक वागवतोय, हाच त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्यांचं ते वागणं जे होतं ते आता अशा पद्धतीचा राजकारणी कोणावरती दुसऱ्यावरती अन्याय न करता, पण मला नाही वाटत असा एकही कोणत्याही वरच्या पदावरचा राजकारणी आज आपल्या देशात आहे की जो मनमोहन सिंगांची जागा घेऊ शकेल केवळ वागण्यात. अर्थतज्ञ आहे होते, पंतप्रधान होते, हे सगळ्यांना माहितीच आहे, त्याचं वर्णन केलं जाईल. परंतु अशा प्रकारची सभ्यता, अशा प्रकारची सुसंस्कृतता, इतका बहुश्रुत आणि अतिशय वाईडली रेड, नॉट ओनली इकॉनॉमिक्स पण लिटरेचर, असं सगळं वाचणारा आणि त्याची प्रतिक्रिया त्याच्या आधारे देणारा, आणि त्यांचं भाषण त्या अर्थाने एक विद्वत्ता प्रचूर भाषण असायचं. कुमार सर, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर एक राजकारणी म्हणून, म्हणजे व्यक्ती म्हणून वेगळा भाग, पण राजकारणी म्हणून तुम्हाला भावलेले डॉक्टर मनमोहन सिंग कसे होते? मला वाटतं राजकारणी म्हणून त्यांनी जो सगळ्यात वादग्रस्त निर्णय घेतला होता तो म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातला आण्विक करार. त्यावेळेला त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी सगळे त्यांच्या विरुद्ध होते, आणि पक्षात सुद्धा पूर्णपणे त्यांना साथ होती की नाही कळायला मार्ग नव्हता त्यावेळेला. त्यावेळेला देशाचं नेतृत्व करणं आणि तो करार पूर्ण करणं याला अतिशय महत्व आहे आताच्या ऐतिहासिक दृष्ट्या.
कारण भारताला त्यामुळे आण्विक स्वायत्तता, आण्विक सार्वभौमत्व मिळायला करार करून मदत झाली. जी. अनिल काकोडकर वगैरे त्यांच्याबरोबर असायचे, परंतु त्याचा जो निर्णय होता, मग तो वैज्ञानिक निर्णय होता, आर्थिक निर्णय होता आणि राजकीय निर्णय होता, तो जी. डॉक्टर मनमोहन सिंगांनी अतिशय धडाडीने पार पाडला. मला वाटतं की ते त्यांच्या जीवनातलं एक महत्वाचं हे ठरेल. बाकी राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, राईट टू इन्फॉर्मेशन, मनरेगा, अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट, ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हे सगळे त्यांनी सुरू केलेले आहेत. जी. आता कित्येक ब्रिजेसची उद्घाटनं केली जातात आणि कित्येक प्रकल्पांची उद्घाटनं केली जातात. त्याची सगळ्याची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात झाली. जी. पण आत्ताचे राज्यकर्ते असं भासवतात की त्यांनीच त्याला सुरुवात केली. आत्ताचे जे राज्यकर्ते खरं भासवतात की त्यांनी स्वातंत्र्य आणलं देशाला, ते सोडून देऊया आपण. जी. पण आत्ताची देशातली आर्थिक आणि राजकीय स्थिती पाहता डॉक्टर मनमोहन सिंगांचं महत्व अधोरेखित करायला आणखी काही गरज नाही. 2004 ते 2014ची स्थिती आणि 2014 ते 2024ची स्थिती, जी. या 2-10 वर्षाच्या कारकिर्दीची आपण तुलना केली तरी आपल्या लक्षात येईल की डॉक्टर मनमोहन सिंग हे काय उत्तुंग दर्जाचं नेतृत्व त्यांनी देशात केलं. 2 रूपामध्ये आपण त्यांना पाहिलं, एक देशाचे अर्थमंत्री म्हणून आणि दुसरं देशाचे पंतप्रधान म्हणून. या दोन्ही मधलं प्रभावी पद कोणत्या पद्धतीने त्यांनी सांभाळलं असं मला तुम्हाला वाटतं? जर त्यांनी अर्थमंत्री पद इतक्या प्रभावीपणे सांभाळलं नसतं तर जी. ते पंतप्रधान झाले नसते. जी. त्यांनी 1991 ते 96 या काळात जे अर्थमंत्री पद सांभाळलं इतकंच नव्हे, ते आपल्या संपूर्ण देशाच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा दिली, उदारमतवाद आणला. आज जे आपल्याला सगळं वातावरण दिसतंय आणि परकीय भांडवलाची आपण चर्चा करतो, ती जी. सर्व सुरुवात त्यांच्या काळात झाली. पण आता मात्र त्याचं पूर्ण विकृत रूपांतर करू. आता सगळेच उद्योग खासगी आणि विशेषतः परदेशी खासगी उद्योगांना विकायचे जे सध्या धंदे चाललेले आहेत ते त्यांना अभिप्रेत नव्हतं. त्यांनी कोणताही पब्लिक सेक्टर त्या पद्धतीने विकायला काढला नाही आणि तरीही आपल्या देशामध्ये त्यांनी सर्व प्रकारची गुंतवणूक आणली. त्यांच्या काळात गुंतवणूक होत होती. आता आपल्या देशात स्थानिक गुंतवणूक होतच नाहीये आणि परकीय गुंतवणूक विड्रॉ केली जाते. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था आता केवळ स्टॉक मार्केट वाढतंय म्हणून खुशीत राहण्याची नाहीये. अर्थव्यवस्था बिकट आहे आणि त्या बिकट अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर काढली 2004 ते 2014ची तर ते किती उत्तम प्रकारे अर्थकारण चाललं ते लक्षात येईल. धन्यवाद कुमार सर, आपण केलेल्या या विस्तृत विश्लेषणासाठी. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकूणच जर त्यांची संपूर्ण कारकीर्द आपण बघितली तर 1957 ते 1965 या काळामध्ये चंदीगडमधल्या पंजाब विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. 1969 ते 1971 या काळामध्ये दिल्ली स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. 1976 मध्ये दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते मानद प्राध्यापक म्हणून काम करत होते. 1982 ते 1985 या काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं. 1985 ते 1987 या काळात भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 1990 ते 1991 या काळामध्ये भारतीय पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून ते काम करत होते. 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वामधल्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं. 91 मध्येच आसाममधून ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. 1995 मध्ये ते दुसऱ्या वेळी राज्यसभेचे सदस्य झाले. 1996 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. 1999 मध्ये दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक ते लढले, पण त्यात त्यांना अपयश आलं. 2001 मध्ये तिसऱ्या वेळेला राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलं. तर अखेर 2004 मध्ये भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली.
1991 साली PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम करत असताना त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी अशी प्रतिमा बनली. मनमोहन सिंग यांच्यावरती अनेक पुस्तकं देखील लिहिली गेली. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे संजय बारू यांचं पुस्तक आहे. याच नावानं पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला होता. अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग प्रशासक ते पंतप्रधान हे सुद्धा एक पुस्तक प्रकाशित झालं. मिसेस को शक्ति दे, उनके बच्चों को शक्ति दे, ये सदमा बर्दाश्त करने का. कई चीज़ें चल रही हैं. उन्होंने रिसेशन के दौर को भी बड़े अच्छे से बखूबी से पूरा संभाला था. वो चीज़ें भी चल रही है. प्रधानमंत्री, मौजूदा प्रधानमंत्री का भी ट्वीट उनके लिए आया है लोगों ने. आपने भी कहा कि सब क्रिटिक भी उनकी तारीफ जो है वो करते हैं, तो एक प्रतिक्रिया. नहीं, उनकी एक खास तौर से कि जो उनके क्रिटिक हैं वो भी उनकी तारीफ करते हैं. उसके दो कारण हैं. एक तो एक ऐसे समय पे उन्होंने इकोनॉमिक लिबरलाइजेशन लाया कि जब देश, पूरी दुनिया नीचे जा रही थी और हिंदुस्तान ऊपर उठ गया था, और तब से पीछे भारत ने नाम नहीं लिया जाने. सब प्रधानमंत्रियों ने उसको, चाहे वो कांग्रेस के थे या नहीं थे या आज के प्रधानमंत्री थे, उसको आगे चला रहे. और दूसरी, वो किसी के खिलाफ नहीं बोलते थे, वो कोई निंदा नहीं करते से जरूरत, पर्सनल किसी की पर टिप्पणी नहीं करते थे. और एक नॉन इंटरफियरिंग प्राइम मिनिस्टर, खामखा किसी के काम में इंटरफियर नहीं करते थे, संगठन में भी और सरकार में भी नहीं, और ब्यूरोक्रेसी लेवल पे भी. तो उस तरह के पीपल फ्रेंडली, कैबिनेट फ्रेंडली प्राइम मिनिस्टर मिलना बहुत मुश्किल है. डॉक्टर मनमोहन सिंग यांची अरे व्हिज्युअल आहेत ना, हे काय आहे? दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. ते 92 वर्षांचे होते. बावीस मे 2004 पासून 26 मे 2014 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे 14वे पंतप्रधान होते. काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राज्यसभेत काम केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट समोर येत आहे. त्यांनीही डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशानं प्रशासक आणि अर्थतज्ञ गमावला असं ट्विट फडणवीसांनी केलंय. विविध भूमिकांमधून त्यांनी देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी म्हटलंय. मनमोहन सिंह जी देश के प्रधानमंत्री बने थे और मैं तब यूपीए के साथ था. उनके साथ हमेशा मीटिंग में हमारी मुलाकात होती थी. कई बार कुछ काम के लिए भी मैं उनको जाकर मिलता था. और बहुत ही अच्छे दिल के वो आदमी थे, बहुत ही सीधे साधे आदमी थे, लेकिन बहुत बड़े अभ्यासु थे, बहुत बड़े अर्थतज्ञ थे. उनका नाम पूरे देश भर में अर्थतज्ञ के माध्यम से बहुत बड़ा नाम था.
तो अचानक उनका जाना हमारे लिए, सभी लोगों के लिए दुख की बात है। मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से और नरेंद्र मोदी सरकार में सामाजिक न्याय और अधिकारिता राज्य मंत्री के नाते मैं डॉक्टर मनमोहन सिंह जी को आदरांजलि अर्पित करता हूं और कल उनके अंत्यविधि में सम्मिलित होने के लिए, उनके परिवार को मिलने के लिए पहले मैं मुंबई से दिल्ली जा रहा हूं और उनको हमारे तरफ से पूरी जो हमारी अम्बेडकरी जनता है, दलित जनता है, उनकी तरफ से डॉक्टर मनमोहन सिंह जी को मैं हार्दिक आदरांजलि अर्पित करता हूं। नमस्कार, प्रणाम, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। सलाहकार के रूप में और इसके बाद 10 साल तक भारत के प्रधानमंत्री के रूप में मैं उनके अंडर में देश का योजना मंत्री था। तो अक्सर मैं, क्योंकि योजना विभाग का प्रधानमंत्री जो है उनके कैबिनेट मिनिस्टर होते हैं, तो उनके साथ मुझे बहुत काम करने का मौका मिला, बहुत उनके साथ बैठने का, उनके साथ चर्चा करने का। उनकी एक तो जानकारी जबरदस्त थी, चाहे आर्थिक विषय हो चाहे दूसरे विषय हो। दूसरे वो मतलब राजनीति में ईमानदारी क्या होती कोई उनसे सीखे। मैंने उनसे जैसा ईमानदार व्यक्ति नहीं देखा। छोटी छोटी चीज पे भी वो जो है बहुत सावधानी बरतते, मतलब यहां तक कि सरकारी खर्चे को भी नहीं करने देते थे कि ज्यादा हो। एक बार उनके घर में वरांडे में पानी आ रहा था पीएम हाउस में, तो सीपीडब्ल्यूडी के इंजीनियर जो है वो कनोपी लगा रहा था छतरी ताकि पानी अंदर न जाए। वो आ गए, उन्होंने देखा ये क्या कर रहे हो, उनका सब ये पानी अंदर आता है इसलिए लगा रहे। कितने खर्च आएगा? 30,000 रुपए। बिल्कुल मत लगाओ। उन्होंने काम रुकवा दिया। तो इस तरह सरकारी पैसे को ही बचाते थे, बहुत ही जो है सादगी से रहते थे। कभी किसी की आलोचना नहीं करना, कभी किसी की बुराई नहीं करना। और उन्होंने कहा भी था कि इतिहास हमको याद करेगा। बहुत लोग बहुत बहुत बातें करते हैं, लेकिन इतिहास हमको याद करेगा कि जो है किस तरह हमने क्या काम किया, इसका योगदान लोग बाद में याद करेंगे। सच में डॉक्टर मनमोहन सिंह के योगदान को हम भुला नहीं सकते। और मुझे रह रहे की याद उनकी आती है, कैसे उनके साथ बैठ के क्या क्या बातें होती थी। एक बार उन्होंने मुझे कहा कि मेरा बड़ा मन है कि मैं अपने गांव में होके आऊं, लेकिन वो गांव पाकिस्तान में है, झेलम जिले में। तो मैंने कहा वहां क्या देखना चाहते हैं आप? आपका घर है वहां पे? कहने नहीं, घर तो नहीं, लेकिन उस स्कूल में जाना चाहते हैं जहां हम क्लास 4 तक पढ़े थे। तो ये उनके मन में वो इच्छा हमेशा रह गई, वो नहीं पूरी हो पाई। लेकिन मैं बताता हूँ, हर एक को अपना बचपन में उन्होंने बहुत संघर्ष किया। उनकी माँ बहुत ही कम उम्र में, जब वो थे बिल्कुल उन्हें होश भी नहीं था, बहुत छोटे थे, तभी उनकी माँ का निधन हो गया था। तो उनके दादा दादी ने उनका पालन किया था। और पिताजी उनके तो वहां पेशावर में काम करते थे। तो उन्होंने बचपन में बहुत संघर्ष किया और इसके बाद जो है पढ़ाई में अव्वल थे। और उसके बाद उन्होंने टॉप किया अपने इंटरमीडिएट लेवल पे भी, हाई स्कूल लेवल पे, और इसके बाद में भी, और यूनिवर्सिटी स्तर पे भी, और बाद में विदेश भी गए और देश में तमाम पदों पे रहे। तो उनका अनुभव, उनका ज्ञान और उनका सोच, इन तीनों ने जो भारत को मजबूत बनाने में, भारत की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने में योगदान दिया और कभी भुलाया नहीं जा सकता। उनके जितने आर्थिक सुधार हैं सब डॉक्टर मनमोहन सिंह की देन है। 1991 के बाद सर 1991 वो वित्त मंत्री थे चंद्रशेखर जी की सरकार के बाद, जब नरसिम्हा राव जी की सरकार थी, तो उन्होंने ही आर्थिक सुधार लागू किए थे, इकोनॉमिक रिफॉर्म्स जिन्हें बोलते हैं। और उसी से आज देश ने जो है इतनी तरक्की की है। Sir, there are so many things that you remember, but one thing, sir, do you think it's the biggest loss for the country? Yeah, I think it's a huge loss for the country, and his contribution was immense, which can never be forgotten. I think countrymen will always be indebted to Dr. Manmohan Singh, who had not only brought economic reforms to the country, but in 10 years as Prime Minister and 5 years as Finance Minister, he brought many changes,
not only in Indian economy but also in governance, which will always be remembered. Even opposition calls him a All of us are in mourning. He was a great prime minister who served the nation as prime minister, finance minister. He was somebody who was a visionary, who did a great deal for the country. And we are all cancelling the very elaborate programs planned here and rushing back to Delhi, most of us. So I think it will be cancelled. I mean, it's not for me to announce. The government of Karnataka will announce. But for me, I have to get back now and see the cabinet. How do you remember him, sir? I remember him as a wonderful man, a good leader, a compassionate individual, a great visionary. एक आदरणीय अर्थशास्त्रज्ञ आणि भारताचे पहिले शीख पंतप्रधान यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या शैक्षणिक काळापासून ते ऐतिहासिक आर्थिक सुधारणांपर्यंत सिंग यांचा कार्यकाळ विकासाला चालना देण्यासाठी, गरिबी कमी करण्यासाठी आणि आर्थिक आव्हानांना सामोरं जाताना त्यांनी भारताला जागतिक आर्थिक महत्त्वाच्या मार्गावर आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली. मनमोहन सिंग हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून सगळ्यांनाच सुपरिचित होते. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1972 रोजी गाह या पश्चिम पंजाब हा भाग आता पाकिस्तानमध्ये येतो या भागामध्ये झाला. पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी त्यांनी प्राप्त केली. केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून प्रथम श्रेणी ऑनर्स ही पदवी मिळवली. सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये पंजाब विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अध्यापन देखील केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उचलली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करून एक नवी आर्थिक क्रांती आणली असंही त्यांनी म्हटलंय. एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती असंही एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. धोरणी आणि हुशार असा ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेला राजकीय नेता आज आपल्यातून हरपला अशी भावना एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विट देखील समोर येत आहे. त्यांनीही ट्विट करून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचे 14वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी आणि शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता
आणि विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितलं जायचं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला होता. डॉक्टर सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपलं उच्च शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंडमधल्या केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेलं आहे. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर 1962 साली डॉक्टर सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी.फिल ही पदवी संपादन केली. त्यांचे इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणांची समीक्षा करणार आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये जर उल्लेख करायचा म्हटला तर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना 1987 साली प्रदान करण्यात आला होता. भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान हा 1995 मध्ये त्यांना देण्यात आला. अर्थमंत्र्यासाठी दिला जाणारा आशिया मनी अवॉर्ड्स हा 1993 आणि 1994 या 2 वर्षी त्यांना प्रदान करण्यात आला. केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार त्यांना 1956 साली केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत ज्याचा उल्लेख आपल्याला करणं महत्त्वाचं ठरेल. डॉक्टर सिंग यांनी 1971 पासून राज्यसभा आणि वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषवलंय. 1998 ते 2004 या दरम्यान त्यांनी राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका सुद्धा पार पाडलेली आहे. 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सिंग यांनी वेगानं विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचं अध्यक्षपद देखील भूषवलं. परंतु इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महागाईत लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे देशातील गरिबांसाठी सबसिडी देण्याची सरकारची क्षमता धोक्यात आली. भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या मागण्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये सिंग यांनी 2005 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्याशी अणु सहकार्य करारासाठी वाटाघाटी देखील केल्या. या करारात भारताला अणु प्रकल्पांसाठी इंधन तंत्रज्ञान मिळावं आणि जागतिक बाजारपेठेमध्ये आण्विक इंधन खरेदी करण्याची क्षमता देण्यात यावी